नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। महिनाभर कुरकुरीत राहणारी बिना भाजणीची आणि तांदळाच्या पिठाची आज आपण चकली बनवणार आहे। ही चकली जास्त तेल पीत नाही किंवा तेलात विरघळत सुद्धा नाही आणि पहिल्यांदा जरी करत असाल तरी एकदम परफेक्ट जमते। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी इथं आपल्याला डाळ घ्यायचा आहे। याला फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतात। तुम्हाला जवळच्या किराणा दुकानामध्ये नक्कीच मिळून जाईल। तर एक वाटी इथं डाळ घ्यायची आहे। ही वजनी प्रमाणामध्ये पावशेर एवढी डाळ आहे। तर ही कढईमध्ये गरम करून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, 1 चमचा। जिरं टाकल्याने चकलीला चव छान येते। तर इथं आपल्याला डाळ फक्त गरम करून घ्यायची आहे, त्याचा रंग चेंज करायचा नाहीये आपल्याला, जास्त सुद्धा ती भाजू द्यायची नाहीये। लगेच डाळ थंड करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची। हे पीठ छान बारीक होतं, पण ज्या छोट्या छोट्या कण्या आहेत त्या वर राहतात, तर त्यामुळे आपल्याला इथं चाळून घ्यायचं आहे हे पीठ चाळल्यानंतर लगेच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर इथं मी 1 किलो रेशनचा तांदूळ धुवून छान वाळून त्यानंतर गिरणीतून दळून आणलाय। तर वजनी प्रमाणामध्ये 1 किलो तांदूळ होता, तर हे 3 वाट्या पीठ भरलेलं आहे। तर 1 वाटी डाळ व त्यासाठी 3 वाटी एवढं पीठ घ्यायचं आहे। वजनी प्रमाण जर बघायला गेलं तर पावशेर डाळ व त्यामध्ये 1 किलो तांदळाचं पीठ इथं घेतलेलं आहे आणि अशी वाटी चोपून घ्यायची, त्याच्यामुळे प्रमाण आपल्याला व्यवस्थित येतं। तर लगेच ही दोन्ही पीठं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लगेच त्याच्यामध्ये सुके मसाले सुद्धा टाकायचे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तीळ आणि ओवा आपल्याला हातावरती थोडासा चोळून त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा सुद्धा टाकायचा आहे। तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि हे सगळं मिक्स करून घ्या। इथं ती क्लिप ॲड झाली नाहीये आणि ज्या वाटीने आपण सगळं हे घेतलंय पीठ, तर त्याच वाटीने 3 वाटी आपल्याला पाणी गरम कडक करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही तेल सुद्धा टाकून गरम करू शकता, पण इथं मी काय केलेलं आहे की पाणी आधी टाकून घेतलं, ते मिक्स केलं आणि त्यानंतर तेलाचं मोहन केलं। मोहन नाही म्हणता येणार, फक्त थोडंसं गरम केलं आणि त्याच्यामध्ये टाकून दिलं। तर तेलाचं सुद्धा प्रमाण आपल्याला अर्धी वाटीच्या कमी घ्यायचं आहे, कारण जास्त तेल टाकलं तर ही चकली जास्त तेल पिते। तर अशा पद्धतीने तेल टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करायचं। हे पीठ हळूहळू चोळून घ्यायचं आणि उरलेलं पाणी याच्यामध्ये टाकत हळूहळू आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आणि घट्टसर असा गोळा बनवायचा। जास्त पातळ पीठ करायचं नाही, त्याने आपली चकली विरघळू शकते किंवा नीट तळली जात नाही आणि आकार सुद्धा छान येत नाही। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं। आपलं चकलीचं पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला 10-15 मिनिटं त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, लगेच त्याच्यामधला एक गोळा घ्यायचा आणि मऊ करून घ्यायचं। तर असं छोटे छोटे गोळे करून आपण मऊ करून घेतलं ना, तर काय होतं, आपली चकली पाडताना ती तुटत नाही किंवा बरोबर येते आपली चकली। आणि इथं लगेच आपल्याकडे जो कोणता सोऱ्या आहे, तुमच्याकडे जर तो गोल फिरवायचा असेल किंवा गंजा असेल तर तोही चालतो। तर इथं मी काय केले, जो पारंपरिक आपला आहे तो घेतलाय। जी खडबडीत बाजू असते ती आपल्याला बाहेरच्या साईडने घ्यायची आहे आणि जी मऊ बाजू असते ती आतल्या बाजूने घ्यायची आहे, त्याने आपल्या चकलीला चांगले काटे पडतात। तर इथे एक गोळा आपण मळून घेतलेला आहे छोटासा आणि तो लगेच आपल्या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा। सोऱ्या बंद करायचा आणि आपली चकली करायला घ्यायची। या सोऱ्याने थोडासा त्रास होतो, पण काटे मात्र एकदम परफेक्ट होतात। आपल्याला पीठ हे घट्ट असतं, त्यामुळे जरासा पिळायला त्रास होतो। तर त्यामुळे काय करायचं, हळूहळू का होईना आपल्याला या सोऱ्याने करायचे आहेत। तुम्ही बघितलं असेल की जे गोल फिरवायचे किंवा छोटे सोरे असतात त्याच्यामधून चकली होते, पण चांगले काटे पडत नाहीत। तर आपल्याला काय करायचं, एक एक चकली बनवून घ्यायची आणि त्याचं पहिलं तोंड सुद्धा बंद करायचं आणि शेवटी सुद्धा बंद करून घ्यायचं। याने काय होतं, आपल्या चकलीला आकार परफेक्ट येतो। आता तुम्हाला मोठी लागत असेल तर तुम्ही मोठी करू शकता किंवा छोट्या आकारामध्ये सुद्धा करू शकता। इथं मी अगदी छोटे छोटे आकार केलेत, असेच आवडतात म्हणून, तर तुम्ही मोठे सुद्धा असे करू शकतात। तर याच पद्धतीने करू शकता किंवा तुम्हाला परफेक्ट गोल जमत नसेल तर एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेट
लाईटवरती सुद्धा त्याला आकार द्यायचा, पण दोन्ही कडा बंद करून घ्यायच्या. याने काय होतं, चकलीचा आकार छान येतो. तर इकडं तोपर्यंत आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, जोपर्यंत आपल्या चकल्या बनत आहेत. म्हणजे आपलं तेल गरम होईल आणि खूप वेळ ह्या चकल्या तशाच राहणार नाहीत. जर अशा राहिल्या तर जास्त कडक होतात. लगेच आपण एक एक चकली तेलात सोडून घ्यायची. आणि काय होतं, कोणाकोणाला चकली सोडता येत नाही, तर काय करायचं, झाऱ्यावरती एक एक चकली घ्यायची आणि बरोबर ती त्या तेलामध्ये सोडून द्यायची. अशाने आपला हातसुद्धा भाजत नाही, तेलसुद्धा उडत नाही. तर काय करायचं, आपल्याला मंद गॅसवरती किंवा फुल आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही चकली एका बाजूने 3 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 मिनिट अशी ही चकली तळून घ्यायची. आता चकली तळली हे कसं समजणार, तर त्यासाठी काय करायचं, आपण बघू शकतो की आधी आपण चकली टाकली तेव्हा किती बुडबुडे होते आणि शेवटी बघू शकता अजिबात बुडबुडे राहत नाहीत आणि चकली बुडाला जाऊन बसायला लागते. तर चकलीतलं तेल निथळण्यासाठी आपल्याला असे एका जाळीमध्ये ठेवायचं आहे. याने काय होतं, आपली चकलीसुद्धा नरम पडत नाही आणि ती अगदी कुरकुरीत राहते आणि जे एक्स्ट्रा तेल आहे ते सुद्धा निघून जातं. तर अशा पद्धतीने आपली ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये कुरकुरीत अशी चकली बनून झाली आहे. आणि भाजणीला सुद्धा जास्त वेळ लागतो किंवा कोणाला भाजणी करायला जमत नाही, तर त्यांच्यासाठी ही एकदम इन्स्टंट अशी चकली एकदम परफेक्ट आहे. आणि खायला सुद्धा तेवढीच चविष्ट लागते, कारण ही तांदळाची आणि जी भाजके फोटाने असतात तर त्याची असल्यामुळे ही एकदम चवीला म्हणजे चांगली लागते. याच्यामध्ये तुम्ही मसालासुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण मसाला नाही वापरला, जर ते आपल्या घरातले सुके मसाले वापरले तरीसुद्धा एकदम चव छान येते. आणि जेव्हा तुम्ही डाळ व भाजत असाल तर तेव्हा 1 चमचा जिरं टाकायला अजिबात विसरू नका, कारण याने चव एकदम छान लागते. तर बघू शकता किती गोल गरगरीत छान अशा चकल्या बनल्या आहेत. आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीसुद्धा एकदम परफेक्ट चकल्या बनतात. आणि जे कुरुम कुरुम लागतं ना, तर ही ती चकली बनते, एकदम सुंदर अशी ही चकली बनते. तर एकदा नक्कीच आपल्या घरी बनवून बघा आणि मला सुद्धा कळवा की कशी झाली होती. आणि जर आणखीपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि ज्या मैत्रिणीला तुमच्या चकली येत नाही ना तर तिला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, तिला सुद्धा मदत होईल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.